अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये महायुतीत बंडखोरी झाली। भाजपच्या माजी नगरसेवकांची ही बंडखोरी पाहायला मिळते। बंडखोरी करत मेघा भगत निवडणुकीच्या आता रिंगणामध्ये आहेत आणि मेघा भगत यांच्या नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज हा कायम आहे। अमोल खताळ यांनी निष्ठावंतांना डावलल्याचा यामध्ये आरोप होतोय। नगरपालिका निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक उमेदवारी डावलल्याचा आरोप केला जातोय। या निवडणुकीत पण आमची अशी आग्रही भूमिका होती की ही नगराध्यक्षाची जागा भाजपला मिळाली पाहिजे आणि नगराध्यक्ष हा भाजपचा पाहिजे। पण तिथे सुद्धा शिवसेनेला उमेदवारी गेली। लोकसभा असू द्या शिवसेना, विधानसभा असू द्या शिवसेना, नगरपालिका असू द्या शिवसेना। मग इथल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी काय सतरंजा उचलायचा? हा आमचा प्रश्न आहे। मग भाजपच्या कार्यकर्त्यांवर जर असा अन्याय होत असेल तर तो निषेधार्थ आहे। आमदार अमोल खताळांनी या निवडणुकीत जे कार्यकर्ते 3-4 वर्षापासून निवडणुकीची तयारी करतात त्यांचे तिकीटच नाकारले। मी नगराध्यक्ष म्हणून उभे राहिलेत आणि बाकीचे जे बरेच आहेत अपक्ष म्हणून उभे राहिलेत आणि आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही भाजपचे, आमचं भाजपचं कमळ आहेत आणि ते संगमनेरमध्ये भाजपचंच कमळ उमलणार आहेत। कारण की हे जे आहेत हे जे तिकिटांच्या बाबतीतला विषय असू द्या किंवा काय ते सुकाणू समितीने काय केलं असेल ते, परंतु हे जे आहेत हे सर्व लोकांच्या लक्षात आलेलं आहे। लोकांच्या लक्षात आलेलं आहे का काय झालेलं आहे ते। परंतु लोकांना हे सुद्धा माहिती आहे का आम्ही इतके वर्षाचे भाजपचे काम करतोय, एकनिष्ठ आहे, त्यामुळे लोक आमच्या पाठीशी आहेत।